बिहारच्या पाटण्यातील प्रसिद्ध खान सर, ज्यांना भारतातील तरुण देवासारखं पुजतात, ज्यांच्यामुळे हजारो तरुण नोकरीला लागलेत, त्याच खान सरांच्या अडचणीत आता वाढ झाल्यात. खान सरांनी गोदी मीडिया म्हणत टीका केली आहे, तेव्हापासून खान सरांच्या अडचणीत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. खान सरांची कधी कुणी जात पाहिली नाही, पण आज त्यांचं खान सरांचा आज फैजल खान असा उल्लेख केला जातोय. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी खान सरांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे खान सरांना अटक का करण्यात येणार आहे? खान सरांना फैजल खान असं का म्हटलं जात आहे? पाटण्यात असं काय घडलंय की खान सरांना थेट अटक होणार आहे? खान सरांनीच तक्रार देऊन त्यांनाच अटक कशी होणार आहे? पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. 2 जूनच्या रात्री पाटणा येथील खान सरांच्या खान ग्लोबल स्टडीज या कोचिंग संस्थेवर एका जमावानं हल्ला केला. हल्लेखोरांनी कोचिंग सेंटरच्या रक्षकाला मारहाण केली, दगडफेक केली आणि पोस्टर्स आणि बॅनर्स फाडले असा आरोप आहे. या घटनेनंतर खान सरांच्या तक्रारीच्या आधारे ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी रोशन आनंदला अटक करून तुरुंगात पाठवलं. इथपर्यंत हे प्रकरण खान सरांवर झालेल्या हल्ल्याचं होतं. मात्र त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं. हा गोंधळ झाल्यानंतर 4 जून रोजी एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये खान सर यांचे 2 अंगरक्षक कोचिंग सेंटरच्या बाहेर उघडपणे गोळीबार करताना दिसत होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही अंगरक्षकांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान खान सरांच्या आदेशानुसार गोळीबार केल्याची कबुली अंगरक्षकांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही अंगरक्षकांना अटक करून त्यांची शस्त्र जप्त केली. पोलिसांनी त्यांच्यावर शस्त्र कायद्याच्या कलम 307 आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या अंगरक्षकांच्या विधानामुळे आता या प्रकरणात खान सरांनाही अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. खान सरांवर थेट हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. खान सरांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिलंय. ज्यावेळी 20-25 लोक रस्त्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला निर्दयपणे मारहाण करत होते, तेव्हा आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करणं आवश्यक होतं. खान सर म्हणाले की तिथं मारामारी सुरू होती आणि मला माहित होतं की पोलिसांच्या घटनास्थळी पोहोचायला वेळ लागेल. गरजेच्या वेळी जीव वाचवता यावेत यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात असा दावा खान सरांनी केलाय. मात्र खान सरांना या प्रकरणात अडकवलं जात आहे असा आरोप काही जण करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ अँकरनं ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांबाबत खालच्या भाषेत टीका केली होती. यावरून खान सरांना त्या अँकरवर टीका करत गोदी मीडिया असं म्हटलं होतं. नीट आणि इतर पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली होती. यावरूनच सरकार खान सरांना अडकवतंय असा आरोप काही जणांनी केलाय. खान सरांना अडकवत इतर शिक्षकांना हा संदेश दिला जातोय की तुम्ही जर सरकारच्या विरोधात बोलाल, काही टीका केली तर तुमचे देखील खान सर होतील. देशातील गरीब मुलांना खान सरांनी एकदम कमी पैशात दर्जेदार शिक्षण दिलंय. फ्री बिहारमध्ये हॉस्पिटल सुरू केलं. आजपर्यंत त्यांना कधी फैजल खान असं कोणी म्हटलं नाही. खान सर असं म्हणत त्यांचा भारतभर आदर केला जात होता. मात्र त्यांची एक टीका आणि खान सरांचे थेट फैजल खान झाले असा आरोप केला जातोय. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल पडताळणी आणि चौकशी सुरू आहे. खान सरांनी जरी आत्मसंरक्षणाचा दावा केला असला तरी पोलिसांच्या दप्तरी यांच्यावरून हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा नोंदवला गेलाय. करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे खान सर आता या कायदेशीर कचाट्यातून स्वतःला कसे वाचवणार? पाटणा पोलीस त्यांना अटक करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या घटनेनंतर पाटण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क झालेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.